समर स्वानंदीकडून मलिकाबद्दल प्रॉमिस ते घेतो आणि सांगतो, अर्पिता आणि अंशुमन मूर्ख आहेत, पण काकू आणि आदिरा तशा नाहीत. त्यांच्यावर माझ्यापेक्षा पण जास्त विश्वास आहे. आता हे बोलून समरला थोडा वेळ पण झालेला नसतो. तो उठून बाहेर जातो आणि त्याच वेळेस त्याला मलिका आणि अंशुमनचा आवाज येतो. आता बघूया समरला पुन्हा पाश्चात्तापाची वेळ येते की काय, तर नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, अंशुमन प्रॉमिस घेतो, स्वानंदीच्या कपाळावर किस करतो आणि निघून जातो. पहिले तर स्वानंदी विचार करते की आता राजवाड्यांना कसं सांगू की तुम्ही ज्या काकूंवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास करतात त्या तशा नाही आहेत. त्यांचा खरा चेहरा काहीतरी वेगळाच आहे. त्या तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. पण तिला आठवतं समरने तिच्या कपाळावर किस केलेला आणि ती हरकून जाते. तिचा चेहरा एवढा खुललेला असतो की ती लाजते. मलिकाच्या चेहऱ्यावर एवढा राग असतो, ती काहीतरी विचारात पडलेली असते. तिला असं बघून अंशुमन चेसचा डाव मांडतो आणि म्हणतो, मॉम खेळ, पहिली तुझी मूवी आहे. पण मलिकाचं मात्र अजिबात लक्ष नसतं. तो म्हणतो मॉम, पण तरी मलिका बघत नाही. तो चुटकी वाजवतो आणि म्हणतो, एरवी तर स्ट्रेस असल्यावर चेस खेळतेस ना. चेस उधळत म्हणते, आज स्वानंदीने माझे सगळे डाव उधळून टाकले. जोपर्यंत मी तिचे डाव उधळत नाही तोपर्यंत मला शांत वाटणार नाही. अंशू म्हणतो, ते तर आहेच, तुझे सगळे डाव उधळले, पण आता तू काय करणार. मला नाही वाटत तू काही करू शकशील. ती म्हणते अंशू. तो अंशू काय अंशू, आत्तापर्यंत त्या स्वानंदीने आपले सगळे डाव उधळले. आपण काय तिचं वाकडं केलं, काहीच नाही. प्रत्येक वेळेस आपण काही काही करायला जातो आणि ती आपल्यालाच तोंडावर पाडते. मलिका म्हणते, आता नाही, यावेळेस त्या स्वानंदीला मी जिंकूच देणार नाही. तिने आप्पीबद्दल जे काही केलं ना ते मी कधी विसरणार नाही. तिच्यामुळे माझ्या आप्पीला सासरी जावं लागलं. सगळ्यांची पाय धरून माफी मागावी लागली. त्या लोकांसाठी चहा करावा लागला. ज्या लोकांची आपल्यासमोर उभी राहायची लायकी नाही त्या लोकांसमोर झुकावं लागलं. हे फक्त त्या स्वानंदी आणि समरमुळे. समर, तू माझ्या आप्पीच्या तोंडात मारलं ना, याची तुला खूप मोठी किंमत मोजावी लागणार. अंशू म्हणतो, पण करणार काय. आता मलिका त्याला डाव सांगत असते. तो ठीक आहे मॉम, काम झालं म्हणून समज. मलिका म्हणते, आप्पी परत हे घरात आलीच पाहिजे. तसं पण त्या लोकांना मी चांगलाच दम देऊन आले. आता आप्पीच्या नादाला लागायची ते हिंमत नाही करणार. इकडे आता मंदाकिनी खूप तोंडावर पडलेली असते, कारण बोलायच्या नादात ती नाटक करायचंच विसरून जाते. आणि आदिराने सगळ्यांसमोर दाखवून दिलेलं असतं की आईचा पाय काय दुखत नाही, त्या नाटक करतायत. त्यामुळे मंदाकिनीला दिलीप खूप बोलतो, पण तिला लाज वाटते, ते खास करून रोहनसमोर. कारण आदिरा दिलीपचे बोलणे खायची तिला सवयच लागलेली असते. पण रोहन मात्र आईला कधी ओरडत नाही की कधी थांबवत नाही. तो समजवतो किंवा हात जोडतो ते आदिराला. त्यामुळे मंदाकिनीची हिंमत जरा जास्तच वाढत असते. कारण आदिराने रोहनचा संसार मोडायची लालच तिला मलिकाने दिलेली असते आणि पैशासाठी मंदाकिनी काही करायला तयार होते. अगदी स्वतःच्या मुलाचा संसारही डावाला लावते. पण आता मात्र अशी तोंडावर पडते की बेडरूममध्ये जाते आणि विचार करत असते की माझा पाय दुखतो, मी अशी कशी विसरले. पण विसरले तर विसरले, त्याने काय फरक पडतो. मी नाही घाबरत कुणाला, हे माझं घर आहे, मी काही करेल. आता दिलीप जातो आणि म्हणतो, आदिरा तू शांत हो. आदिरा म्हणते, बाबा मी शांतच आहे. अहो पण तुम्ही बघितलं ना आई कशा वागतात माझ्याशी. मला ना आता खूप इरिटेट होतं आहे. मी त्यांच्यासोबत कशी राहू हेच मला कळत नाही. मी त्यांच्याशी जुळून घ्यायचा खूप प्रयत्न करते, पण ते अशा काही करतात ना की माझं डोकं फिरतं. दिलीप म्हणतो, आदिरा ते साहजिकच आहे. मंदाकिनी अशी काही बोलते की कुणाचंही डोकं फिरेल. पण बाळा तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. आदिरा म्हणते, हो बाबा, पण नाही सहन होत. तेवढ्यात रोहन येतो आणि म्हणतो, आदिरा सोड ना आता. हे बघ, आपण कुठेतरी फिरायला जायचं का, चल आत्ता जाऊया. दिलीप म्हणतो, आदिरा बाळा जा, दोघंजणं फिरून या. आदिरा म्हणते, ठीक आहे बाबा, चल रो. आता दोघं निघून जातात आणि मंदाकिनी बाहेर येते आणि म्हणते, गेली ना, हिला हेच लागत होतं म्हणून ते एवढा गोंधळ घातला. दिलीप म्हणतो, मंदा आता तरी सुधर, नाहीतर याची तुला खूप मोठी किंमत मोजावी लागणार. ती तुम्ही मला काय बोलताय, ते आदिराला बोला. समोर आजीकडे जातो आणि म्हणतो, झोपली का आजी. आजी म्हणते, नाही रे पिंट्या. तो आता जातो आणि तिच्या शेजारी बसतो. ती म्हणते, काय रे पिंट्या, तुला झोप नाही येते का. तो म्हणतो, आजी मला खूप आश्चर्य वाटतं, अर्पिता अशी कशी वागू शकते. त्या लोकांविरुद्ध एवढं मोठं कारस्थान. अगं तुला कळतंय का,
तिने तिच्या सासूचा हात पिरगाळला. मी म्हणतो एवढं मोठं धाडस येतं कुठून? आजी म्हणते तेच ना, विश्वासच बसत नाही. अर्पिता असं काहीतरी करेल. पण हे सगळं मलिकामुळे घडतंय. समोर होतो आता यात काकूचा काय दोष? आजी म्हणते दोष तिचाच आहे. तिने अर्पिताला नेहमी पाठीशी घातलं. तू आज बघितलं नाही का? एवढं सगळं अर्पिताने केलं तरी ती तिच्याकडूनच बोलत होती. आपल्या लेकीला 2 शब्द समजून सांगावं तसं काहीच नाही. बिचारी तिची सासू. तिचा हात पिरगाळल्यामुळे किती काळा पडला होता. पण ह्या अर्पिताला जरा पण पश्चाताप नाही. त्यांच्याकडे कशी रागाने बघत होती बघितलं नाही का तू? पण खरं सांगू पिंट्या, मला नाही वाटत अर्पिता नीट राहील. समोरून तो नाही, आता तिला सासरकडच्या लोकांसोबत नीट वागावंच लागणार. नाहीतर मी तिला ह्या घराची पायरी चढू देणार नाही. स्वानंदी मॅडम होत्या म्हणून सगळं कळालं. आजीमध्ये खरंच स्वानंदी खूप गुणी मुलगी आहे. अरे आपण सगळ्यांनी अर्पितावर विश्वास ठेवला, पण तिने काय केलं? त्यांच्या घरी गेली आणि सत्याचा शोध घेतला. स्वानंदीसारखा आपण खोलवर विचार नाही करू शकत. खरंच ती माझी नाचून आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. समोर होतो आणि माझी बायको आहे म्हणून. आता आजी खळखळून असते आणि पिंट्या पण स्माईल करतो. स्वानंदीला बाबांचा फोन येतो. ती म्हणते हां बाबा. दिलीप म्हणतो नंदू कशी आहेस बाळा? नाही म्हणजे अर्पिताताईने जे काय केलं ते वाईटच. स्वानंदी म्हणते बाबा पण तुम्हाला कोणी सांगितलं? तो मंदा आणि अजून कुणी? अगं ते ऐकल्यानंतर ती अधीराला नको ते दोष द्यायला लागली. बिशीच्या बायकांना दाखवून दिलं माझी सून कशी आहे, तिची बहीण कशी आहे. स्वानंदी म्हणते काय आई असं कसं करू शकते? आणि आईला कोणी सांगितलं? तर दुसरं कोण सांगणार? तिची लाडकी मुलगी सुश. तिकडं खूट जरी वाजलं तर ती इकडे फोन करून सांगते. आणि मग काय तुझी आई तमाशा घालायला मोकळी. स्वानंदी डोक्याला हात लावत म्हणते आईचं काय करू तेच कळत नाही. अहो अर्पिताताईच्या वागण्याचा अधीराशी काय संबंध? अधीरा खूप गुणी मुलगी आहे. बाब म्हणतात हो, पण हे तुझ्या आईला कोण सांगणार? तिच्या मतानुसार सगळ्या जगात तिची सूनच वाईट. खरं तर अधीराने रोहन तिकडे निघाले होते, पण तुझ्या आईने भिशीचा घाट घालून त्यांचं कॅन्सल केलं आणि घरामध्ये वेगळाच राडा सुरू केला. आणि तर काहीच नाही नंदू, अजून एक गोष्ट आहे. मुळात तुझ्या आईचा पाय लचाकलाच नव्हता, ती नाटक करत होती. स्वानंदी म्हणते काय आई नाटक करत होती? तो हो, तिच्याकडून दुसरी कसली अपेक्षा करणार? ती कधी काय कारस्थान करेल काही सांगता येत नाही. स्वानंदी म्हणते पण आईने असं का केलं? तो दुसरं काय अधीरा आणि तुला त्रास देण्यासाठी. तुमच्या दोघींना छळण्याशिवाय तिला दुसरं येतंय काय? बरं मला सांग समर सर कसे आहेत? स्वानंदी म्हणते आता ठीक आहे, पण खूप हायपर झाले होते. अर्पिताताईला तोंडात मारल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं. बाब म्हणतात साहजिक आहे, हे सगळं देवमाणसाच्याच वाट्याला येतं. स्वानंदी बाबाशी बोलत असते आणि समर आजीशी बोलून बाहेर पडतो आणि त्याच्या कानी आवाज पडतात ते मलिका आणि अंशुमनचे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.